नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आजचा व्हिडिओ मी कशासाठी पोस्ट केला आहे. तर कोणता व्हिडिओ आहे हा? तर मी आठवड्याभराच्या भाज्या आहेत तर त्या कशा स्टोअर करते आणि त्या कुठून आणते, तर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे. आणि या वीकमध्ये माझ्याकडे थोड्या कमी भाज्या आहेत कारण आम्ही गावी पण जाणार होतो आणि म्हटले गावाकडे पण खूप छान ताज्या फ्रेश अशा भाज्या मिळतात. मग येताना आम्ही घेऊन येतो बऱ्यापैकी वेळेला गावी गेलो की. आणि भाज्या आणि फळं दोन्ही एकाच वेळेला एकाच दिवशी मी खरेदी करते. तर यावेळेस काही कुठलेही फ्रुट्स घेतले नाहीत कारण मुलंही नाहीये तिथे. आणि घरामध्ये आता आंब्याचा सीझन असल्यानंतर एकतर वर्षातून एकदा असतो आंब्याचा सीझन आणि आंबे तर आपल्या गावाकडचे असतातच नेहमी. त्यामुळे जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत वेगळं कोणतंही फ्रुट्स असं घरात असणारच नाहीये. तर मी गेले होते. आमच्या इथे जवळपास आठवडी बाजार असतो आणि दर गुरुवारी असतो. तर भाज्या घ्यायला इथं खूप सुंदर वेगवेगळ्या बऱ्याचशा प्रकारच्या, मी प्रत्येक वेळेस नवीन नवीन भाज्या आणते पण यावेळेस अशा रेग्युलरच्या आहेत तर त्याच घेतल्या होत्या. भरपूर छान ताज्या अशा भाज्या होत्या इथे. तर मी आधी ते सगळं भाजी मार्केट आहे तिथे फिरून घेते बऱ्यापैकी वेळेला. आणि त्याच्यानंतर मला काय काय हवं आहे तर ते प्रत्येक ठिकाणी जिथे छान वाटेल आणि जिथे प्राइस जशी असेल ना त्या पद्धतीने मग मी ते घेऊन येते. तर बघू शकता मी भेंडी आणि कारलं आणलं होतं भाजीला. कारण आम्ही 2 दिवसांनी गावी जाणार, मग गावाकडून पण भाज्या काही बाजारातून वगैरे आणल्या जातात आणि गावाकडे बाजारात पण ही भाज्या खूप सुंदर मिळतात. तर त्यामुळे मी खूप जास्त प्रकारे सॅलडचे पण नेहमी असतं कारण टिफिनला पण आळूंच्या देते मी. तर त्यासाठी सॅलड हे असतंच घरामध्ये. तर बीट आणि काकडे आणले होते, टोमॅटो. तर आता सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घेणार आहे. तर सर्वात आधी तर मी एका भांड्यामध्ये आणि याच भांड्यामध्ये मी सगळ्या भाज्या एक एक करून स्वच्छ करून घेणार आहे. तर भेंडी आधी काढून घेतली आहे मी आणि त्यामध्ये पाणी आणि मिठाने स्वच्छ केल्या की भाज्या अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात. आणि स्वच्छ करून कोरड्या ठेवल्या ना करून की पॅक करून की मग जेव्हा पण आपल्याला सकाळी घाईमध्ये डबा बनवायची घाई असते, कधी कधी उशीर होतो, त्याच्यामुळे मग अशा घाई गडबडीच्या वेळेला आपल्याला पटकन अशा भाज्या मिळतात. आणि आपल्याला फक्त स्वच्छ धुवून कोरड्या करून मग चिरत बसायमध्ये जो वेळ जातो तर तो वाचतो. तर त्यासाठी या भाज्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून मी ठेवते आणि स्वयंपाकाचं वगैरे सगळं काम आवरेपर्यंत बऱ्यापैकी कोरड्या होतात, मग ते पॅक वगैरे करता येतात व्यवस्थित. तर मी ओटा बेसिन सगळं स्वच्छ करून घेतलं भाजी धुण्यासाठी. म्हणजे बेसिनमध्ये वगैरे जरी धुताना काही पडली भाजी तर ते आपल्याला घेता येईल स्वच्छ करून परत. म्हणून आधी ओटा पूर्ण क्लीन केला भाज्या सुकवण्यासाठी आणि बेसिन पण स्वच्छ करून घेतलं, साफ करून घेतलं. आणि आता भेंडी आहे तर ती मस्त चोळून स्वच्छ करून घेते मी अगदी क्लीन करून. आणि ती नॅपकिनवर एका सगळ्या भाज्या आहेत तर त्या ठेवून घेणार आहे. 1-2 नॅपकिनवर ठेवते पण भाज्या काही जास्त नाही त्यामुळे एकाच नॅपकिनवर सगळ्या भाज्या मी आता स्वच्छ करून ठेवणार आहे सुकण्यासाठी. आणि अशा सुकण्यासाठी ठेवल्या की त्या सगळं काम घरातलं बाकीचं आवरेपर्यंत स्वच्छ होऊन जातात, सुकून जातात. आणि त्यानंतर मग पॅक करून ठेवते. आणि मी भाज्या ठेवण्यासाठी पण यावेळेस आम्ही बाहेर गेलो होतो मॉलमध्ये. तर तिथे DIY मधून मी 2 बॉक्स आणले होते भाज्यांसाठी ऑर्गनायझर असे. आणि म्हटलं चला यावेळेस 2 घेऊया, नेक्स्ट टाइम गेल्यावर परत 1-2 घेता येतील. तर असे मी 1-2 ऑर्गनायझर आणले. ऑनलाईन पण असतात पण मग साईज कळत नाही कारण आपल्याकडे भाज्या असतात त्या वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या साईजमध्ये आणि थोडं कमी जास्त प्रमाणात असल्या तरी त्या बॉक्समध्ये बसाव्यात, म्हणून मग मी ते ऑर्गनायझर जाऊन शॉपमधूनच जाऊन आणलं होतं DIY मधून. आणि मी आता भेंडी झाल्यानंतर सॅलडच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या एकत्रच धुवून घेतल्या स्वच्छ. त्यानंतर कारलं आणि दुधी भोपळा आहे तर तो पण स्वच्छ. मी प्रत्येक भाजी धुताना मी पाणी पण वेगळं वापरलं आणि प्रत्येक वेळेस मीठ पण टाकलं होतं आणि स्वच्छ करून घेतलं. आणि आता यावर थोडंसं व्हाईट कपडा आहे त्याने कोरड्या कपड्याने थोड्याशा पुसून घेते वरच्या बाजूने म्हणजे पटकन सुकल्या जातील आणि मला पॅक करता येतील लवकर. तर हे जे 2 सेम बॉक्स आहेत तर ते ऑर्गनायझर आहेत तर ते मी आणले होते जाऊन. मला अजून जेव्हा आणणार आहे ना तर याच्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे आणणार आहे. म्हणजे काही भाज्या असतात म्हणजे आता मी जेव्हा सॅलड ठेवत होते तेव्हा सगळ्याच काकड्या आहेत तर त्या एका बॉक्समध्ये नाही बसल्या.
त्यासाठी मला वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवावं लागलं, म्हणून मग मी नेक्स्ट टाइम म्हणताना थोडं मोठ्या साईजचं पण आणणार आहे 2 बॉक्स. बघूया, जेव्हा पण आणेल तेव्हा मी त्याचं पण व्हिडिओ बनवेल. तर याच्यामध्ये बीट आणि काकडी 2 ठेवले आणि एक एक जे राहिलेले ना तर ते दुसऱ्या एका बॉक्समध्ये ठेवून दिले मी, कारण ते आधी मी वापरून घेणार आहे. कारण ते सिंगल एखाद्या बॉक्समध्ये ठेवले ना तर ते लक्षात राहत नाही आणि मग ते तसेच राहून जातात, सुकतात. म्हणून मग मी ते वरच्या वरच बॉक्सवर ठेवणार आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी लगेच मला टिफिनमध्ये देता येतील. आणि हा एक प्लास्टिकचा बॉक्स आहे, टिफिन आहे, टिफिनचाच बॉक्स आहे, जुना टिफिन. तर आता शक्यतो मुलांना मी पाण्याच्या बॉटल पण स्टीलच्या आणि टिफिन पण स्टीलचेच घेतलेले आणि जे एअरलॉक असतात त्याच टाईपमध्ये स्टीलचेच टिफिन घेतलेले. आणि जे जुने टिफिन असतात ना त्याच्यामध्ये अशा स्टोरेजसाठी उपयोगी पडतात. आणि हा एक डबा आहे, त्याच्यामध्ये कारले भरून ठेवले. आणि मी स्प्राउट्स ज्याच्यामध्ये बनवते ना त्याच्यामध्येच मी हे ठेवून दिलं, जाळीचं ते बॉक्स आहे, त्यामुळे ते मला पटकन लक्षात पण येईल दुसऱ्या दिवशी घ्यायच्या वेळेला. आणि एक स्टीलचा डबा आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर भरून ठेवली आहे आणि हे फ्रीजमध्ये व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवलं. त्यानंतर मला आठवड्यासाठी लागणारं खोबरं जे आहे तर ते पण मी एका डब्यामध्ये किसून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवलेलंच असतं ते. तर ते मी जेव्हा पण आठवड्याच्या मील प्रिपरेशनचा व्हिडिओ बनवेल तेव्हा सगळं शेअर करेल. आणि लसूण मात्र मी खूप जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवत नाही, तर असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.